नमस्कार मित्रांनो, मी परत एकदा स्वागत करतो तुमचं अपग्रेडच्या YouTube चॅनलवरती आणि आपण आपली ही जर्नी जी आहे, ती आपण कंटिन्यू करूया. ठीक आहे. तर आपण मागच्या वेळेस काय बघितलं होतं, की आपण एक व्हेरिएबल शिकलेलो होतो, बरोबर? तर व्हेरिएबल्समध्ये काय शिकलो आपण, की आपण काय करू शकतो, जसं अल्जेब्रा असतो आपला, बरोबर? एक्सला व्हॅल्यू टाकायचा, तर एक्सला आपण काय बोलायचो? व्हेरिएबल बोलायचो आणि त्याला काय करायचो, त्याच्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू इक्वल टू म्हणून स्टोअर करायचो, बरोबर? तर एक्सची व्हॅल्यू काय झाली? 12 झाली. तर आपण ते कन्सेप्ट बघितलं होतं मागच्या वेळेस, बरोबर? तर त्याच्यामध्ये नेम हा आला आणि नेमच्या समोर आपण इनपुट घेतलं आणि इनपुट घेतल्याच्या नंतर परत आपण काय केलं त्याच्यामध्ये, की ती व्हॅल्यू स्टोअर केली जी इनपुटमध्ये होती. तर याच्या वेळेस काय होतं, की आलसन म्हणून सेव्ह केलेलं होतं आणि नेम 2 मध्ये काय केलं होतं, वैभव म्हणून सेव्ह केलेलं होतं. ठीक आहे. तर ही जर्नी आपण बघत होतो. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, की अशी प्रत्येक म्हणजे खूप फंक्शन असतील बरोबर Pythonमध्ये. तर त्या सगळ्यांना शिकण्यासाठी किंवा त्यांना आपल्याला खूप गोष्टी करायची आहे, तर एवढे आपल्याला काही आठवणीत राहणार नाही. तर मी पण तसंच म्हणतो, की आपल्याला काही आठवणीत ठेवायचं नाही. Pythonला डॉक्युमेंटेशन असतो, ते आपण बघू शकतो आणि जसं-जसं आपण म्हणजे या कोर्समध्ये जाऊ, तर तुम्हाला तसे-तसे नवीन-नवीन शब्द शिकायला भेटतील आणि ते फंक्शन्स असतात बेसिकली आणि आपण त्या फंक्शनला यूज्ड होऊन जातो. म्हणजे असं काही नाही, की आपण पहिले ए बघितलं, त्याच्यानंतर बी बघितलं, झेडपर्यंत असतं. पण आपल्याला काही लगेच आपल्याला झेडपर्यंत काही कोणी सांगत नाही, बरोबर? पहिले तू ए शिकून घे, नंतर तू बी शिकून घे. तसंच आपल्या केसमध्ये पण राहणार आहे. तर आपण पण एकदम हळू चालू ठेवणार आहे आपली जर्नी आणि एक-एक करून शिकू आणि ऑटोमॅटिकली आपल्याला ती ग्रास्प होईल. ठीक आहे. तर आपल्याला प्रश्न काय दिलेला होता, जर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये कळलं नसेल किंवा तुम्ही प्रॅक्टिस नसेल केली, तर मी म्हणेल एकदा स्वतःनेच सॉल्व्ह करा. लॉजिक आपल्याला सगळ्यात इम्पोर्टंट आहे. ठीक आहे. ते डेव्हलप नाही झालं, तर मग हे पूर्ण कोर्सचा काही अर्थ नाही आहे आणि किंवा आपल्याला ती प्रॅक्टिस झालीच पाहिजे आपल्याकडनं. तर प्रश्न काय होता, की ग्लास 1 दिलेला आहे, त्याच्यामध्ये मिल्क आहे आणि ग्लास 2 आहे, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला ज्यूस आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे इथं, की आलटी-पलटी करायची. ते पण कशी, की बाबा हे जे वरचे 2 लाईन दिलेले आहे आणि खालचे 2 लाईन जो दिलेले आहे आपल्याला, ते आपल्याला चेंज नाही करायचे. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मग काहीतरी आपल्याला डोकं लावावं लागणार आहे. का आपण मिल्क पण हा शब्द वापरू नाही शकत, ज्यूस पण हा शब्द वापरू नाही शकत. ठीक आहे. तर जर तुम्ही नाही केलेलं असेल प्रॅक्टिस, तर तुम्ही एक वेळेस पॉज करून घ्या व्हिडिओ आणि किंवा तुम्हाला जसं तुम्हाला नसेल आलेलं, तर एक वेळ परत ट्राय करून बघा. जर तुम्ही जेन्युइनली वेळ दिलेला आहे आणि तुम्हाला सॉल्व्ह नाही करता आला, तर तुम्ही इथं बघू शकता. तर इथं आपण काय गोष्ट बघूया, की फॉर एक्झाम्पल जर मी किचनला गेलो, ठीक आहे. आणि मला काय सांगितलेलं आहे त्यांनी, की "बाबा तुला काय करायचंय, हा ज्यूस आहे आणि हा मिल्क आहे आणि मला ह्या ग्लासचं मटेरियल ह्या ग्लासमध्ये टाकायचं आहे." तर डायरेक्ट टाकता येणार आहे का? तर बट ऑब्व्हियस आहे, की आन्सर आहे नाही. आपल्याला डायरेक्ट टाकता येणार नाही. तर आपल्याला त्या केसमध्ये काय करावं लागेल, आपल्याला परत एक नवीन ग्लास आणावा लागेल. तर आपण काय करू, त्याच्यामध्ये मिल्क हा पहिले पोर करू. त्याच्यानंतर त्या ज्यूसच्या ग्लासमध्ये मिल्क हे टाकू आणि मग त्याच्यानंतर काय करू, त्या याच्यामध्ये हे करणार आहे. तर आपण ह्या केसमध्ये पण काय करणार आहे, ग्लास 1ला काय बोलू, क्लास 1ला काय बोलू आपण, की क्लास 1 बाबा तुझं जे मटेरियल आहे किंवा तुझं जे हे आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पहिलं आपण काय करू मिल्कला एम्प्टी क्लासमध्ये टाकू. तर आपण काय म्हणू, क्लास 3 म्हणून एक व्हेरिएबल बनवू, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये काय करू, क्लास 1चं जे मिल्क होतं, ते आपण त्याच्यामध्ये स्टोअर करू. तर याच्याने काय झालं, की ग्लास 1चं जे मटेरियल आहे, आता ते कुठं गेलं, मिल्क जो होता तो ग्लास 3ला गेला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय करावं लागेल, ग्लास 2चं जे मटेरियल आहे, ते कुठे द्यावं लागेल आपल्याला आता? थोडंसं विचार करा बरं. आता आपण काय केलं, ग्लास 3चं जे मटेरियल होतं, ते सॉरी ग्लास 1चं जे मटेरियल 3ला टाकलं. तर 2चं कुठे टाकावं लागेल? ग्लास 1 इज इक्वॉल टू काय होणार आहे मग? ग्लास 2 कळतंय? आणि त्याच्यानंतर काय होणार आहे? जे ग्लास 3 आपलं, बरोबर? तर जे ग्लास 2 आहे, सॉरी ग्लास 2 इथे काय होणार आहे आपलं? ग्लास 3 रन करून बघू काय झालं आपल्याकडनं चुकी झाली का? कनेक्टिंग होतंय ते. बरोबर? तर इथं काय झाली पलटी झाली, बरोबर?
तर हेच आपल्याला इकडं करायचं होतं. आता एक नवीन प्रॉब्लेम आहे आणि मग आपण ते कन्क्लूड करूया. नवीन प्रॉब्लेम काय आहे, की याच्यामध्ये मी एक सिंपलचा असं हे बनवलेलं बँड नेम जनरेटर म्हणून एक गेमिफाईड व्हर्जन आहे. आपण जे शिकलेलो आहे ना, तेच आपल्याला इथे करायचं आहे. तर तुम्हाला हे अशा काही एवढं काही विचित्र ही गोष्ट सगळं बनवण्याची गरज नाही. हे फक्त तुमच्या समजण्यासाठी. इथं काय आहे, की तुम्हाला हे वेलकम तुमच्या कोडमध्ये पण आलं पाहिजे. तर मी तुम्हाला कसं दाखवू? ठीक आहे. तर इथं एक बघा एक्झाम्पल पण येतं. तर हे वेलकम असं तुमच्या कोडमध्ये आलं पाहिजे. तुमचं सिटी कोणतं आहे तुम्ही त्याच्यामध्ये ग्रुप झाले आणि तुमचं हे काय, बरोबर? सिमिलरली आपल्या ह्याच्यामध्ये पण काय आपण नाव टाकू इथं. तो नाव घेईल माझ्याकडनं. तर माझी सिटी कोणती आहे? नाशिक. ठीक आहे. आणि माझं पेटचं नाव काय तर जुली होतं पहिले. कॅट होती ती. ठीक आहे. तर हा काय झालं माझ्या बँडचं नाव झालं. हे सिमिलर ही जी गोष्ट आहे ते इथं दिसतंय तुम्हाला, ते तुम्हाला त्याचा कोड लिहायचा आहे. ठीक आहे. तर कसं लिहिणार? तर इथं एक नवीन ब्लॉक बनवा. ठीक आहे. किंवा तुम्ही इथं ना एक नवीन ब्लॉक बनवा. मी तुम्हाला एक छोटंसं हिंट देतो. फॉर एक्झाम्पल पहिली गोष्ट काय म्हणतोय तो, वेलकम टू बँड नेम जनरेटर. ठीक आहे. ही लाईन मी कॉपी करून घेतो. तर मला जर ही लाईन दुसऱ्यांना दाखवायची, तर मला काय वापरावं लागेल? तर मी वापरणार प्रिंट फंक्शन बरोबर? तर प्रिंट फंक्शन त्याच्यामध्ये काय लिहिणार? वेलकम टू बँड नेम जनरेटर. ठीक आहे. तर असंच आपल्याला थोडासा विचार करावा लागेल, की जर हा पहिली लाईन प्रिंट होते इथं, तर दुसरी लाईन काय करते? इनपुट घेते. तिसरी लाईन काय करते? परत इनपुट घेते. त्याच्यानंतर चौथी लाईन काय करते? प्रिंट करते. ठीक आहे. आणि शेवटी माझं बँडचं नाव काय आलं? नाशिक जुली. तर तुम्हालाही तसं इथं इमिटेट करायचंय. तुम्ही लिहून बघा. थोड्या वेळ पॉज करा व्हिडिओ. जर नाही आलं, तर मी तुम्हाला लिहून दाखवतो. ठीक आहे. सो लेट अस कंटिन्यू. आपल्याला काय बोलले होते ते, की पहिले तुम्हाला बँड नेम जनरेट करायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे, मला एक व्हेरिएबल घ्यावं लागेल. त्याच्यामध्ये काय आहे, सिटीचं नाव टाकावं लागणार आहे. ठीक आहे. त्याला जर मला त्याच्याकडनं इनपुट घ्यायचंय, तर कसं घेता येईल मला इनपुट? तर मला त्याच्यासाठी सिटी विथ सिटी डिड यू ग्रुप इन. तर मी तेच कॉपी करतो इथं. ठीक आहे. आणि इथं फर्स्ट ड्रॉप टाकणार त्याच्यामध्ये हा गोष्ट टाकून देणार. परत काय आहे, दुसरं काय माझं पेटचं नाव. तर मग पेट नावचा व्हेरिएबल बनवणार आणि त्याच्यामध्ये काय करणार, परत इनपुट घेणार. ठीक आहे. परत ब्रॅकेट टाकणार आणि फर्स्ट ड्रॉप आणि ह्यावेळेस माझं काय घ्यावं लागेल मला प्रश्न, व्हॉट इज युअर फर्स्ट पेट? ठीक आहे. तर ती फर्स्ट पेट इथं आली. परत त्याला काय करायचंय मला, शेवटी त्याने काय बोललेलं आहे आपल्याला, की ते झालं तर युअर बँड नेम इज नाशिक जुली. ठीक आहे. तर आपण त्याच्यासाठी काय करणार, प्रिंट आपल्याला काय करावं लागणार आहे, युअर बँड नेम इज. ठीक आहे. इथं कोलन टाकू आणि आपण काय बघितलं होतं, जर आपण फर्स्ट ऑफ टाकलं, तर काय होतं इथं सिटीज लिहून येणार आहे. तर मी ते काय लिहितो, सिटी विदाऊट फर्स्ट ऑफ आणि त्याच्या शेजारी काय लिहिलं, पेट. ठीक आहे. आता रन करून बघू काय होतं बरं. तर नाशिक, एंटर. त्याच्यानंतर काय आहे, जुली, एंटर. हे बघा काय आलं, युअर बँड नेम इज नाशिक जुली. ठीक आहे. तर एक गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवायची, जी म्हणजे काय, जर मी इथं फर्स्ट ऑफ टाकलं असतं, इथं बघून घ्या परत, फर्स्ट ऑफ टाकलं, तर हे काय करणार, आता हा व्हेरिएबल आहे आणि हा काय झाली, स्ट्रिंग झाली. इथं जर मी रन केलं, इथं बघा, परत नाशिक तसंच टाकतो, परत जुनी तसंच टाकतो. आता काय करणार, सिटी आणि पेट का? कारण की इथं आपण काय दिलं, एफॉस्ट्रॉफ दिलेलं आहे आणि प्रिंट फंक्शनला तुम्ही कितीही कॉमा ॲड करू शकता. ठीक आहे. तर मला कॉमा करून परत प्रिंट करायचं आहे, तुम्ही तसंही करू शकता. तर इथं काय करणार आपण, एफॉस्ट्रॉफ हटवून देणार. त्याच्याकडनं काय होणार, जेव्हा आपण रन करू, नाशिक आणि पेटला जुली बोलू, ते काय होणार, नाशिक जुली. ठीक आहे. तर ह्या दोघांमध्ये थोडंसं लक्ष ठेवायचं. हे आपल्याला टार्गेट होतं आपलं. सो परत आपण आजचं एवढंच आपल्यासाठी आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मग नवीन टॉपिक कव्हर करूया. सो थँक यू फॉर जॉइनिंग अँड थँक यू फॉर लिसनिंग. हॅव अ नाईस डे.